श्री स्वामी चरित्र सारामृत एकादशोध्याय। श्री गणेशाय नमः। मागले अध्यायी वर्णिले। बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे। तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती। तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय, फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरुकृपेने। परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी। तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी, श्रीगुरु स्वप्नी येवोनी सांगती तैसे करावे। मानला तयासी विचार, निघाले तेथुनी सत्वर जवळी केले गाणगापूर, परम पावन स्थान ते। कामना धरोनी चित्ती, सेवेकरी सेवा करीती, जेथे वाहे भीमा नदी स्नान करीती भक्तजन। पुत्र कामना धरुनी चित्ती, आराधिती नृसिंह सरस्वती, दरिद्री धन इच्छिती, रोगीजन आरोग्य। कोणी घालिती प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मणभोजना, कोणी करीती गंगास्नाना, कोणी घालिती नमस्कार। तेथील सर्व सेवेकरी नित्य नियमे 2 प्रहरी मागोनिया मधुकरी, निर्वाह करीती आपुला। बाळाप्पा तेथे पातले, स्थान पाहोनी आनंदले, नृसिंह सरस्वती पावले, प्रेमभावे वंदिली। प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी, जप ध्यान आटपोनी, मागुनी येती गावात। सेवेकऱ्यांबरोबरी मागोनिया मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते। माध्यान्ह स्नान करोनी, पुन्हा बैसली जप ध्यानी, असता जाता वासरमणी संध्यास्नान करावे। करोनिया संध्यावंदन, जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन ग्रामामाजी येती ते। बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी, संतती संपत्ती सर्व सदनी, परान्न ठावे नसे स्वप्नी, सांप्रत भिक्षा मागती। सद्गुरुप्राप्तीकरिता सोडूनी गृह सूत कांता, शीतोष्णाची पर्वा न करिता आनंदवृत्ती राहती। पंचपक्वाने सेविती घरी, येथे मागती मधुकरी, मिळती कोरड्या भाकरी, उदरपुरती न होय। शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परी तयांचे मानस कदा उदास नोहेची। अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखुनी ऐसी परी बाळाप्पासी बोलती। तुम्ही भिक्षा घेवोनी नित्य यावे आमुच्या सदनी, जे जे पडेल तुम्हांस कमी ते ते आम्ही पुरवूजी। बाळाप्पासी मानवले, 2 दिवस तेसे केले, पोटभरोनी जेवले, परी संकोच मानसी। जाणे सोडिले त्यांचे घरी, मागोनिया मधुकरी, जावोनिया संगमावरी, झोळी उदकी बुडवावी। आणोनिया बाहेरी, बैसोनी तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी, ऐसा नेम चालविला। ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरुप्राप्तीची लागली। घरदार सोडिले, वनिता पुत्रा त्यागिले, अतितर कष्ट सोशिले, सद्गुरुकृपा नोहेची। हीन आपुले प्राक्तन, भोग भोगवी दारुण, पहावे सद्गुरुचरण, ऐसे पुण्य नसेची। ऐसे विचार निशिदिनी येती बाळाप्पाचे मनी, तथापि कष्ट सोसोनी नित्य नेम चालविला। 1 मास होता निश्चिती, स्वप्नी 3 यतिमूर्ती येवोनिया दर्शन देती, बाळाप्पा चित्ती सुखावे। 15 दिवस गेल्यावरी, निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येवोनिया आज्ञापी। अक्कलकोटी श्रीदत्त स्वामीरूपे नांदत, तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे। पाहोनिया ऐसे स्वप्न, मनी पावले समाधान, म्हणती केले कष्ट दारुण, त्याचे फळ मिळेल की। अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत, तव तयासी एक पत्र शय्येखाली सापडले। त्यात लिहिली एक ओळी, करू नये उतावळी, ऐसे पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी। आपण केले अनुष्ठान, परी ते जाहले अपूर्ण, आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा। मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया। परतले स्नान करोनी, सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालोनी, वृश्चिक एक निघाला। तयासी त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले, ग्रामामाजी परत आले गेले भिक्षेकारणे। त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी, बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला। अक्कलकोटी जावयासी निघाले, मग त्याच दिवशी उत्तम शकून तयांसी मार्गावरी जाहले। चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळाप्पा पोचले येवोनी, नगरी रम्य देखिली। जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती, तेथे सर्व सौख्ये नांदती, आनंद भरला सर्वत्र। तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी, गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती। दूरदेशीचे ब्राह्मण वैशादिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकोन दर्शनाते धावती।
तयांची जाहली गर्दी, यात्रा उतरे घरोघरी, नामघोषे ते नगरी, रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित, शास्त्री वेदांती येत, तेसे भिक्षुक गृहस्थ, स्वामी दर्शनाकारणे. कानफाटे नाथपंथी, संन्यासी फकीर याती, रामदासी अघोरपंथी, दर्शना येती स्वामींच्या. कोणी करीती कीर्तन, गायन आणि वादन, कोणी भजनी नाचोन, स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रीच महिमान, केवी वर्णुमी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठभुवन, स्वामी कृपेने झाले. पुण्यपावन देखोन नगरी, बाळाप्पा तोषले अंतरी, पूर्व पुण्य तयांचे पदरी, जन्मसार्थक झाले. बाळाप्पा होऊनी सेवेकरी, स्वहस्ते करील श्रीचाकरी, ती मधुर कथा चतुरी, पुढील अध्यायी परिसावी. जयाचा महिमा अगाध, जो केवळ सच्चिदानंद, विष्णुशंकरी अभेद, मित्रत्व ठेवो जन्मवरी इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत. एकादशोध्याय गोड हा श्रीस्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती. हा अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने मनातील सद्गुरूंवरचे प्रेम अधिक वृद्धिंगत होईल व गुरुसेवेची संधी मिळेल. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय.